आषाढी एकादशी निमित्त शक्ती आणि भक्तीचा विलाप करत गडमुडशिंगीचे माजी सरपंच तानाजी पाटील, सायकलपट्टू पांडुरंग माळी आणि वारकऱ्यांनी सायकल रिंगण सोहळा करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नव्या संकल्पनेला जन्म दिला। त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील सायकलपट्टूंनी मोलाची साथ दिली। करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथं राजाराम साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, ज्येष्ठ सायकलपटू मारुती माळी आणि गावातील वारकऱ्यांनी आषाढी एकादशी निमित्त सायकल वारी आणि सायकल रिंगण सोहळा केला। आज पहाटे विठ्ठल मंदिरात काकड आरती, महाभिषेक करण्यात आला। सकाळी 9 वाजता सायकल वारीला सुरुवात झाली। ही सायकल वारी रोहिदास चौक, मारुती मंदिर, ग्रामपंचायत, गावभाग, छत्रपती शिवाजी चौक मार्गे गडमुडशिंगी कमानीजवळील क्रीडांगणावर आली। या ठिकाणी अतिशय विलोभनीय असा सायकल रिंगण सोहळा संपन्न झाला। या सायकल वारीमध्ये विठ्ठलाच्या रूपातील 9 वर्षीय समर्थ गुरव याच्यासह 90 वर्षाचे मारुती ठमके आणि 85 वर्षाचे मारुती मगदूम हे सायकलपटू सहभागी झाले होते। हा सायकल रिंगण सोहळा शक्ती आणि भक्तीचा मिलाप असून भविष्यात शेकडो वारकरी सायकल रिंगण सोहळ्यात सहभागी होतील असा विश्वास तानाजी पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी पांडुरंग माळी, मारुती माळी, शिवाजी मगदूम, मनोज चौगुले, संजय माळी, डॉक्टर शरद शिंदे, डॉक्टर शरद जांभळे, उत्तम शिंदे, इचलकरंजीचा रिंगण फिटनेस ग्रुप, कोल्हापुरातील केसीसी ग्रुप, अर्थ रायडर्स ग्रुप, इंगळी सायकल ग्रुप, सायकल वेडे कोल्हापूर या ग्रुपसह गावातील वारकरी मंडळी सहभागी झाले होते। विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती।